आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या दर्पण दिनानिमित्त मला या विचारमंचावर आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्याचे आणि आपले आभार मानतो. जन्माने मी भटका पत्रकार आहे. आज इथं उद्या तिथं, म्हणून मी भाषणाला सुरू करण्यापूर्वी वेळ विचारून घेतला. कारण सध्या लिहायची संधी नसल्यामुळं जास्त बोलायला लागलेलो आहे. कारण मनातलं बाहेर काढण्यासाठी एकमेव पर्याय उरलाय, पण त्याच्यावर पण बंधन आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची जी गोष्ट असते ती संपलेली आहे आणि ती गोष्ट आपण कबूल केली पाहिजे. भाषणाच्या प्रारंभी मी 4 व्यक्तींचे आभार मानू इच्छितो की ज्यांनी मला या व्यासपीठापर्यंत आणलेलं आहे. 1967 ला पत्रकार व्हायचं म्हणून घर सोडून मुंबईत पळून आलो. त्यावेळी आचार्य अत्रेंनी शांताबाई शेळके यांना बोलवून सांगितलं की या पोराला महिन्यातनं 2दा रविवार पुरवणीत लेखनाची संधी दे. आणि त्यावेळी माझ्यावर मुंबईत कुणी नसताना ज्या 2 माणसानं अतिशय प्रेम केलं ते म्हणजे आत्माराम सावंत आणि वसंत सोपारकर. काही संबंध नाही, देणं घेणं काही नाही. आले आचार्य अत्रेंनी एवढंच सांगितलं होतं शांताबाईंना की संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील माझा आवडता नेता जो आहे त्याच्या मतदारसंघातून हा पोरगा आलाय, तेव्हा तो माझा आहे. आणि ते नेते होते उद्धवराव पाटील. याला जोडूनच त्यांची एक आठवण सांगू इच्छितो की रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर माझ्या मतदारसंघात जेव्हा एक ब्राह्मण उभा राहिला तेव्हा उद्धवरावांच्या विरुद्ध, सशक्त माणसाच्या विरुद्ध आणि चळवळीत काम केलेल्याच्या विरुद्ध 35,000 मताने हा ब्राह्मणच निवडून आला. सांगण्याचा हेतू आहे की एवढ्या मोठ्या माणसाला, काम करणाऱ्या माणसाला असं वाटलं की आपण वासुदेवराव देशमुख या नावाला निवडून देऊ. आणि यांच्या प्रचारात जेव्हा मी फिरत होतो तेव्हा एक हत्ती जे त्यांचं चिन्ह होतं, आणि त्यावेळेस राजेश खन्नाचा पिक्चर आला होता हत्ती मेरा साथी, आणि त्या हत्तीवर बसून हा माणूस माझ्या मतदारसंघात फिरायचा. निवडून आला, पैसा वाटून नाही, बहिणीचे लाड करून नाही. कारण अहो बहिणीचे लाड केले ते कोणाच्या पैशावर केले असा प्रश्न मतदारांना पडला पाहिजे. माझ्याकडे एक बाई काम करतात पुण्यात, तर त्या बाई मनाल गोऱ्यांच्या मतदारसंघात इथे होत्या कामाला, मग पुण्यात आल्या. तर त्या बाई म्हणाल्या की मला एक 500 रुपये द्या पुढच्या ह्याच्यातनं ॲडव्हान्स मधून. आणि त्या बाई गोरेगावला मतदारसंघात आल्या पैसे घेऊन नाही. माझ्या मतदारसंघातली परंपरा चांगली आहे, पाणीवाली बाईपर्यंत पासून ते सुभाष देसाई पर्यंत. बघा, प्रामाणिक मतदार असेल तर काय करू शकतो त्याचं एक उदाहरण आहे.
हे कशासाठी सांगतो की याच्यातून तुम्हाला जे काही घ्यायचंय ते घ्या. मी कुणावर आरोप वगैरे करत बसत नाही. मी उदाहरण आपल्या समोर ठेवतोय, घटना आपल्या समोर ठेवतोय आणि त्यातून मग भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ आता कसा आहे, काल कसा आहे हे तुमच्या लक्षात यावं. हे लक्षात काय यावं तर गेली 15 वर्ष मी खेड्यापाड्यातून हिंडतो आहे. मी भटका पत्रकार त्याच्यासाठीच म्हटलं. आणि खेड्यापाड्यातून हिंडत असताना वाढत्या प्रश्नाचा पत्रकारांनी जो अभ्यास करायला पाहिजे तो आपल्याकडून होत नाही. अभ्यास करण्यासाठी फिरावं लागतं, बोलावं लागतं, कष्ट सहन करावे लागतात. आता नवीन तंत्रज्ञानानुसार सगळं आपल्या टेबलावर येऊन पडते. त्याची गरज पण होती, परिवर्तन हवं असतं, परंतु परिवर्तनाबरोबर पत्रकारांनी आपला मूळ धर्म विसरता कामा नये. सत्याचा शोध, सत्याग्रही होणे हे आपले 2 महत्वाचे केंद्रबिंदू आहेत आणि तेच या नव्या युगामध्ये विसरले गेले आहे. सत्याच्या शोधासाठी 15 दिवस वणवण फिरल्यानंतर माझ्या नशिबी काय आलं तर कार्यकर्त्यांचा हल्ला आला. ती केस मी 5 वर्ष जिंकलो, आपलं 5 वर्ष लढलो आणि न्यायालयाने ज्या दिवशी माझ्यावर लाठी हल्ला करणाऱ्याच्या विरोधात निर्णय दिला त्याची गंमत बघा कशी असते, न्याय कसा मिळतो. म्हणजे त्यांनी जायला नको होतं, माणुसकी म्हणून, मानवता म्हणून. निकाल 3 वाजता होता आणि ज्यांनी माझ्यावर केस केली होती तो पुढे चालला होता आणि मी त्याच्या मागून चाललो होतो. मी 5-6 नंबरच्या पायरीवर असेल आणि माझ्यावर केस करणारे, माझ्यावर हल्ला करणारे ते म्हणाले, हेच बोट आहे का तुझं आग्रहलेख लिहिणार? मी म्हटलं हो. त्यांनी पठाशी काढली, पठाशी, सुताराची पठाशी असते ना, ती काढली आणि इथं मारली. म्हणजे तू पुढे या बोटाने आग्रहलेख लिहिणार नाहीस अशी ती केस होती. आणि तो 13व्या पायरीवर गेला आणि हार्ट अटॅकने खाली पडला. तिथंच माझी केस संपली. मला न्यायमूर्ती काय बोलतात हे ऐकायचं होतं. ते ऐकता आलं नाही कारण संपूर्ण 5 वर्षाच्या न्यायालयीन व्यवहाराचा आढावा जर मला त्या दिवशी कळला असता, निकालपत्र वाचलं गेलं असतं तर माझी त्याच्यावर एक कादंबरी झाली असती. असो, तो भाग नाही. परंतु लढण्याची क्षमता आत्ता जर मी विचार केला की मला आता बीड जिल्ह्यातल्या एका नेत्याविरुद्ध लढायचं आहे, तर मला लढता येईल का? या पार्श्वभूमीवर माझ्या संपादकाची गोष्ट तुम्हाला सांगतो. होमी तल्लारकर नावाचे एक महाराष्ट्र शासनात मंत्री होते, अन्न पुरवठा मंत्री होते. त्यांच्यावर माणूस साप्ताहिकामध्ये माझे पहिले गुरु अनंत भालेराव, ज्यांना दिल्लीचा गोयंका पुरस्कार मिळाला होता, त्यांनी लेखमाला चालवली माणूस मध्ये माझगावकरांकडे होमी तल्लार खानावर. आणि एके दिवशी समन्स आलं की तुम्ही मंत्र्याची बेआबरू केली असल्यामुळे तुम्हाला या तारखेला हजेरी लावावी लागेल. 3 महिने
एका न्यायालयासमोर इन कॅमेरा ती केस चालली आणि माझ्या संपादकाला न्यायमूर्तीने विचारलं की माफी मागत असाल तर आम्ही तुमची सुटका करतो. तर माझे संपादक म्हणाले, शब्द न शब्द खरा आहे, मी माफी मागत नाही. माझ्या संपादकांनी जेव्हा 3 महिन्याची सजा भोगली सत्यासाठी, सत्याग्रहासाठी, तिथं मला पहिलं बळ मिळालं की सत्यासाठी असंही सोसावं लागतं. हा माझा पहिला धडा. आणि माणसं किती पाठीमागे. जेव्हा ते नाशिक जेलमधून सुटून आले तेव्हा औरंगाबादच्या रेल्वे स्टेशनपासून क्रांती चौकापर्यंत गर्दी होती त्यांच्या मागे. एका जीपवर बसून त्यांना आमच्या कार्यालयापर्यंत आणायचं ठरलं आणि रस्त्याने तोबा गर्दी. सत्याचा आग्रह धरला तर माणसं आपल्या पाठीशी राहतात. हे मला तिथला पहिला धडा मिळाला. हा धडा आपल्या पाठ्यपुस्तकात का नसावा. सत्यासाठी आग्रह धरणारा पत्रकार. माझे दुसरे गुरु. मुरुड जंगल्याचा जन्म, मुंबईत वास्तव्य, लोकसत्तेचे संयुक्त संपादक, नाटककार अजित दळवी आणि प्रशांत दळवीचे वडील. त्यांचं नाव मय उर्फ बाबा दळवी. हा माणूस 6 महिन्यातून 10-12 दिवस तरी कैदेत असायचा. उचलूनच न्यायचे पोलीस. आमच्या मुलाला शिष्यवृत्ती मिळाली नाही, उतर रस्त्यावर. आमच्यावर अन्याय झालाय, उतर रस्त्यावर. आणि मग माझ्यासारख्याला आग्रहलेख लिहिण्याची संधी मिळाली. ते सांगून जायचे की मी आता चाललेलो आहे, हे काम तू कर. दुसरा धडा. शिकण्यासारखं खूप असतं. पत्रकार, तुम्हाला सांगतो की पत्रकारानं सातत्याने प्रामाणिकपणे जनतेकडे बघितलं, जनतेच्या प्रश्नाकडे बघितलं तर नेहमी तो आनंदी राहतो. पगार किती मिळतो याच्याकडे बघत नाही. कारण लेखणीशी प्रामाणिक असतो. आता लेखणीशी प्रामाणिक असलेले पत्रकार किती, असा जर प्रश्न विचारला तर 10 बोट सुद्धा पुरणार नाही. कारण वाळवी लागलेली पत्रकारिता 4थ्या स्तंभाला वाळवीनं पोखरलं आहे. हे जर आपल्याला समजत नसेल तर आपण आपल्याला पत्रकार का म्हणून घ्यायचं. पत्रकारिता इथे पाऊल ठेवताना माझ्या संपादकांनी एक गोष्ट सांगितली की तू पत्रकारितेच्या क्षेत्रात येतोयस, खूप काही शिकायचंय. या आठवड्यात तुला एकच गोष्ट शिकवतो. ते म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली घटना पूर्णपणे तू वाचून आला पाहिजे. घटनेचा अभ्यास पत्रकाराला आवश्यक असतो. हे आपल्याला कुणी शिकवतं का शिकवू नये. कारण 4था स्तंभ चालवणारी तुम्ही जी मंडळी असता त्याला जर घटनेचे कलम आणि अधिकार माहीत नसतील तर काय होतं. ते आता झालं दिल्लीत. तो म्हणाला, अरे काय आंबेडकर आंबेडकर म्हणता, त्याऐवजी हा जर ग्रंथ वाचला तर मोक्ष जाण्याची संधी आहे. हा जो जाणीवांचा फरक आहे, हा नेणीवांचा फरक आहे, हा वास्तववादाचा फरक आहे. आणि आपण मूळ धाग्यापासून दूर चाललो. तो मूळ धागा म्हणजे माणुसकीचा आहे. आणि ही माणुसकी पत्रकारांनी जपायची असते, पुढारी जपणार नाही. म्हणजे गेली हे जे पुस्तक मी लिहिलंय एकच प्रत उर्लीमधून संदर्भ म्हणून आणलाय.
त्याच्यात 48 आमदार आहेत ज्यांचा अभ्यास पत्रकारांनी केला पाहिजे. म्हणजे आजचे आमदार आणि कालचे आमदार यांची तुलना करता करता एक काळ आपल्यासमोर उभा राहील. मी एकच उदाहरण देतो, सगळे देत नाही. माझ्या संपादकांनी सांगितलं, अरे या लोकप्रतिनिधीविषयी खूप चांगलं बोललं जातंय, तू 2 दिवस त्यांच्याजवळ, म्हणजे त्यांना सांगू नको पत्रकार आहेस म्हणून, पण त्यांच्या बरोबर वावर. ते म्हणजे ॲडव्होकेट वकीलराव लंगे. सायकल, अहो लोकप्रतिनिधी सायकलवर फिरतो म्हणजे दंतकथा वाटेल तुम्हाला. आता माझा साधा नगरसेवक मर्चडीज फिरतोय सध्या. मर्चडीज मधून फिरणारा नगरसेवक, त्याच्याकडे मर्चडीज कशी आली असा विचार पहिल्यांदा पत्रकारांच्या मनात आला पाहिजे. हा प्रश्न आपल्या मनात येतो का? पण तो आला पाहिजे. हे वकीलराव लंगे 3 टर्म महाराष्ट्र विधानसभेत एक गोरगरिबाचा आधारवड म्हणून आणि साखर कामगारांचा नेता म्हणून निवडून यायचे. अतिशय गरिबी, घरची अतिशय गरिबी, स्वतः भाकरी, 1 वाटी पिठलं 2 भाकरी बांधून सायकलवर फिरणारा हा लोकप्रतिनिधी. त्याला त्यावेळेस जर कळलं असतं की लाडकी बहीण सारखी एखादी योजना काढली असती तर वकीलराव लंग्यांना सायकलीवर फिरण्याची गरज भासली नसती. दुसरं उदाहरण आहे जनसंघाचे आमदार, घोड नदी शिरूर मतदारसंघातून निवडून येणारे. दर बुधवारी बाजारामध्ये तंबू ठोकून लोकांची गाराणी ऐकायची. आता आम्हाला गाराणी ताजमहालमध्ये जाऊन सांगावी लागतात. किती विस्तार झाला लोकशाहीचा. आणि एखाद्याच्या घरी जर काही विचारायला गेलं तर पहिल्यांदा काजू खायला मिळतात, बदाम खायला मिळतात, म्हणजे ड्रायफ्रूट सगळे मिळतात. ड्रायफ्रूटचं पहिलं दर्शन जर कुठं झालं असेल तर ते मला आमदार निवासात झालं. याला ड्रायफ्रूट म्हणतात. आम्ही शेंगदाणे खायचो वळलेले. पण बाबूराव दौंडकर सुद्धा आपली शिदोरी आपल्या तिथं आणून आपल्या घरी खायची, घरची खायची. आता असं होतं का? का होत नाही? कशासाठी होत नाही? का याच्यावर चर्चा करायची नाही? कारण एकावर चर्चा केली की दुसरा उघडा पडतो. म्हणजे दादासाहेब प्रभुते आणि बाळासाहेब भारद्यांनी भाषण ऐकताना एक एक शब्द कानात साठवून ठेवा वाटायचा. आता बघा ना, काय डोंगर पाडलं ना तुला, कालच्या पोराने पाडलं रे सांगोल्यामधून. पण तो मोठा वारसा आहे, 55 वर्ष आमदारकी करणारा वारसा आहे तो. याचं विश्लेषण आपण करायला नको का पत्रकारांनी? कोट्याधीश का पडला लक्षाधीशाच्या समोर? तर सांगोला तालुक्यातला मतदार सुजान आहे. त्याला एक परंपरा आहे, विचार करण्याची परंपरा, की गणपतरावांचा वारसा मधल्या काळात थोड्याफार मार्काने पडला म्हणून अंदाज आबा गेले. त्यांना त्याचं काही वाटलं नाही. असं ती तौलिक अभ्यास करण्याची संधी जी असते ती पत्रकारांना अशा निमित्ताने मिळते. आणि ती का एक गोष्ट आणखीन सांगतो तुम्हाला, की प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आपल्या पत्रकारितेच्या विश्वात असतो. आणि आपण थोडी तुलना करत जाण्याची गरज असते की एका विचार एक थोडा मोह होतो. माई आंबेडकरांच्या हस्ते माझा सत्कार लातूरला विलासराव देशमुखांनी ठेवला होता. याच्यासाठी सांगतो की व्यवहार सुद्धा कसा असावा लागतो. माईंनी माझा सत्कार केला
नारळ हाळ वगैरे दिला तर माईच्या हातात पाकिट होतं. आता जशी पाकिटं दिली ना आपण तसं माईच्या हातात पाकिट होतं आणि माझं लक्ष पाकिटावर. आता देतील मग देतील, माईच्या हाताने पाकिट मिळणार. माई म्हणाली मी तुझ्या हाती पाकिट देत नाही, मी तुझ्या बायकोच्या हातात पाकिट देतो कारण ते घरापर्यंत सुरक्षित जाईल. मला कळलं नाही. माईने परत जवळ घेतलं. अरे नेहमी पैसा बाईच्या हातात द्यावा, ती जपून वापरते. पत्रकार पैसा जपून वापरत नाही, तू जाता जाता संपून जाशील. समजेल असं होतं की नाही? असं होतं. आता आपण मुके झालेलो आहोत, मुके आहोत, चक्क मुके आहोत. बोलण्याची क्षमता आपल्यात उरलेली नाही, लेखनाची क्षमता आपल्यात उभं. परखडपणा नावाची जी गोष्ट होती ती आता शब्दाखातर जमा झालेली आहे. इथं एक फोटो दिसला मला दिवाकर रावत्यांचा. ते काही काळ औरंगाबादला होते आणि नागगोरे यांच्यावर लिहिलेला अग्रलेख वाचून ते मला भेटायला आले. आता नागगोरेवर अग्रलेख लिहावा एवढं माझं वय नव्हतं, पण मला एक गोष्ट खटकली. आणि त्या दिवशी रामविलास पासवान येणार होते प्रमुख पाहुणे म्हणून. आणि मी एकाच गोष्टीची तुलना केली. नागगोरे भडकले. तुझं वय किती म्हणाले? म्हणलं असेल 30च्या आसपास असेल. तुला असं का लिहावं वाटलं? म्हणजे लिहावं वाटलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य. वयाचा प्रश्न असतो का अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी? विचाराचा प्रश्न असतो आणि लेखन स्वातंत्र्याचा प्रश्न असतो. तुमच्यावर लिहू नये असं कोणी सांगितलं? माझ्या संपादकांनी नाही सांगितलं. जेव्हा लिहिलं आणि टेबलावर ठेवलं तर ते म्हणाले देऊन टाक कंपोजला त्याला नाही. ही कंपोज पद्धती जी होती ना त्या काळात माझा प्रत्येक कंपोजिटर सज्ञान व्हायचा, कारण त्याला ताजं वाचायला मिळायचं. आता कोण कुठून कुठं पाठवतो माहित नाही. जातं येतं छापून येतं, पण माणूस तुझ्यान किती. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी सत्याला फार भीतात, कारण त्यांना असत्याशी व्यवहार करायचा असतो आणि सत्य दाबून ठेवायचं असतं. हे आता आपण गेली 4 महिने बघतो. अक्षरशः मी त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे. म्हणजे आपल्या समाजातल्या मुलीवर जर बलात्कार झाला तर आपणच उतरायचं रस्त्यावर, समाजानं उतरायचं. आणि एखाद्या गोरगरीब पोरीच्यावर अत्याचार झाला तर बळ सुद्धा काढायचा नाही, 4 शब्द लिहायचे नाहीत. आत्ता राजगुरुनगर मध्ये 2 मुलीवर, तिला मुली म्हणायचं की नाही, इतक्या कवळ्या पोरी, दोघीवर बलात्कार करून इमारतीवर असलेल्या पाण्याच्या टाकीत प्रेत टाकली. ही बातमी 2 दिवसांनी उशिरा काय यावी? अरे त्या आपल्या भगिनी आहेत ना. एरवी आपण म्हणतो अखंड देश, मग या पोरीच्या बाबतीत अखंड देश जातो कुठे? त्यांची आई गरीब आहे, कष्टकरी आहे, शेंगा खुरपायला जाते, दिवसभर पत्ता नाही. लागोपाठ गेले 8 दिवस झालं लागोपाठ लहान लेकरावर बलात्कार होतात. आपल्याला ज्ञानेश्वर नाही आठवत, तुकाराम नाही आठवत, नामदेव नाही आठवत, गोरा कुंभार नाही आठवत, काहीच आठवत नाही. ती कोण कंकणा, काय नाव आहे तिचं? त्याला सांगता का? माझं पाठ नाही ते. आता बोंबलती हो 14 वर्ष. कंगना राणौत सगळ्या पोरांना माहिती आहे. पण
ज्या मुलीवर अत्याचार झाले त्यांची साधी चौकट पहिल्या पानावर येत नाही, ही आजची पत्रकारिता आहे. कुठे काय छापावे याचा तपशील जेव्हा जाहिरात विभागाकडून येतो तेव्हा संपादक जागा होतो. तो अशा पद्धतीने जागा होतो की आपण संपादकाच्या खुर्चीवर बसलो असताना डुलक्या घेतो की काय. आमच्या काळात एसी वगैरे काही नव्हतं, त्यामुळे आम्हाला झोपच येत नव्हत्या. आणि जेव्हा 11 वाजता संपादक बैठक घ्यायचे तेव्हा आम्ही थरथर कापायचो. आता काय विचारते तर त्या दिवशी अज्ञातपणे, म्हणजे कळलंच नाही आम्हाला का असं विचारतोय आमचा संपादक. तर त्यांनी बैठकीत प्रश्न विचारला, जोंधळे हेमा मालिनीशी तुमचे काही संबंध आहेत का? अचानक हेमा मालिनीशी संबंध, मला संपादक असा काय विचारतोय? नाही म्हणाले, नादो महानोर नावाचे कवी आहेत ना, त्यांच्या गावामध्ये अवतीभोवती एका रात्री 1 तासात 11 इंच पाऊस पडला, त्याची बातमी आतल्या पानावर जाते. आणि हेमा मालिनी लंडन मध्ये कशी बातमी, म्हणजे कशी बाळांत झाली, तिला काय झालं, पोरगं गोळले का काळे, इथपर्यंत मी लिहिता. आणि अखंड शेती वाया गेली त्याच्यावर 4 वळी आत लिहिता. पुढील 3 दिवस आपण ऑफिसात यायचं नाही. चिंतन करा, आत्मचिंतन करा, काय आपण चुकलेलो आहोत. असं बैठकीमध्ये काही बाई बोलतात, संपादक टोचून बोलतात, व्यवहाराच्या अंगाने बोलतात. त्याच्या आधीच घाम फुटायचा. नवीन शिकणारे आम्ही आणि मार्गदर्शन करायला दिग्गज वालकुलकर्णी. व्याकरणाचं मार्गदर्शन वालकुलकर्णी सारख्या माणसाने, दिग्गज माणसाने माझ्यासारख्या तरुणाला केलं. ड्राफ्टिंग कसं असावं, हेडिंग कसं असावं, ते मराठीचे प्राध्यापक पण आम्हाला मार्गदर्शन करायला यायचे. हे का सांगतोय तुम्हाला की आता अशा पद्धतीचं मार्गदर्शन उरलेलं नाही. संपादकांनी टोचलेले कान फार महत्वाचे होते. आता कान टोचण्याचा प्रश्नच नाही. आपण व्यवस्थापकाला मानू, त्याच्या मार्गदर्शनाला मानू, तितका तितका आपला आत्मशोध अधिक आत जाईल. कदाचित या व्यवहारावर मी बोलतोय म्हणून कदाचित राग पण येईल, पण तो बोलला पाहिजे. कारण मला सत्य शोधनाच्या अंगानं एका युनिव्हर्सिटीने अभ्यास करण्याची संधी दिली आणि तो पेपर विद्यापीठातील अभ्यासकासमोर मांडायचा होता. विषय होता सोन्याचा नाग देवीला अर्पण करायचा. नागबळी म्हणतात त्याला, नागबळी. या नागबळीच्या शोधासाठी पत्रकार म्हणून मी 3 दिवस गचाळ पाण्यात आंघोळ केलेली आहे. नंतर खात सुटले, 15 दिवस मलम लावा लागला. मग अशा गचाळ पाण्यात उतरून उभ्या अंगाने देवळापर्यंत जाऊन नागोबाला सोन्याचा नाग अर्पण करायचा. अरे बाबा, लोखंडाचा का नको, तांब्याचा का नको? आणि माझ्या बरोबर आलेली एक बाई, तिने मला बोलकं केलं. म्हणलं, माझ्या एरियामध्ये भाजी विकायला बसायची. म्हणलं, मावशी कुठं चालली ग? तर म्हणे अशा अशा देवालांना सोन्याचा नाग अर्पण करायचा. म्हणाले चांदीचं चालत नाही, लोखंडाचा चालत नाही, पितळाचा चालत नाही. अरे वा म्हटलं, देव बघाच नागाचा भक्त दिसतोय. म्हणलं तू किती? ती म्हणाली, मी 16,000 कर्ज काढून हा नाग बनवून आणलाय.
शोध पत्रकारिता म्हणून उदाहरण देतोय. मग तिथे गेलो, त्यानं मला 5 धोतरं दिली, अंगावर टाकायची उपारणी 5 दिली, 10 नारळ दिली आणि सांगितलं की उद्या चंपी करून या, म्हणजे डोकं भाजून या म्हणाले. पण जाण्यापूर्वी ते समोरचा जो आहे ना न्हावी, त्याच्याच दुकानात जायचं. म्हणलं का? देवाने कळवले तिथं कर म्हणून. गेलो, चंपी करून घेतली. मग लक्षात आलं ह्यांचे धागे एकमेकाशी कसे जुळलेले आहेत. कारण त्या नारळाकडून ज्या पुजाऱ्यांनी मला कटिंग करायला तिथं पाठवलं, त्याला रात्री नकळत त्याचा सगळा हिशोब जातो की तुम्ही पाठवलेली माणसं 10, या 10 कडून इतके आले, त्याच्यातले तुझे हे. आणि मग शोध घ्यायला लागलो. मग मला ठाण्यापर्यंत यावं लागलं, कारण ज्या माणसाकडे, ज्या पुजाऱ्याकडे मी उतरलेलो होतो, त्याची 7 मजली इमारत मी ती पाहायची होती. मला एकाने सांगितलं देवभक्तीवर 7 मजली जी इमारत उभी राहिली ती एकदा बघून या. तिथपर्यंत गेलो आणि मग हा सत्य शोध घेऊन परत आलो. तेव्हा पुन्हा अंग खाजत होतं. गचाळ पाणी, अतिशय गचाळ. आणि त्या गचाळ पाण्यात आंघोळ केल्यानंतर जे पुढे 3 महिने त्रास भोगावा लागला, हे माझं सत्याच्या पत्रकारितेला अभिवादन होतं. गोरगरिबाच्या घरून कर्जाऊ पैसे घेऊन तिथपर्यंत जायचं आणि सोन्याचा नाग अर्पण करून यायचं, याच्यातलं जे सत्यशोधन होतं त्याचा पुढे पुण्यनगरीत कटू अनुभवही घेतला. पण कुणी असं म्हणालं नाही की तू चांगलं काम केलंयस, एवढा पुष्पगुच्छ घे हातात. मग मी नंतर त्या बाईंनी मला जी सांगितलं होतं की मी का अर्पण करते सोन्याचा नाग, तर म्हणे 16 वर्ष झालं माझ्या सुनेला मूल होत नाही. 1-2 वर्ष जाऊ दिले, कारण मी बाईकडे अबूकडे आणायला जायचे ते काळा पदार्थ. तर म्हणलं काय बाई झाला का नातू? तर म्हणले नाही बाबा. म्हणलं नातूही झाला नाही, कर्ज काढलेलं खेळावं लागलं, मग तू काय विचार केला? नाही म्हणे आता नाही झाला. आता नाग काय, साधा चांदीचा नाग मागितला तरी देणार नाही. याची सत्यता पटणे त्या बाईला जशी पटली तशी माझ्या पत्रकारांना पटली पाहिजे. भावनिक होऊ नका, वास्तव स्वीकारा. सध्याचा काळ तुम्हा आम्हाला भडकवायचा आहे. हे शांततेने चाललेलं जग जे आहे ना, तुम्ही जगाचा आता जो अभ्यास करा, गेली 6 महिने कुठल्या देशात काय चाललेलं याचा अभ्यास करा. म्हणून मी शेवट आता आमचे मित्र पॅरिसला जाऊन आले, त्याच्या आधी 1 महिना मी पॅरिसमध्ये होतो, कारण मला हिटलरशाहीचा अभ्यास करायचा होता. पत्रकारांनी जरूर हिटलरशाहीचा अभ्यास करा, प्रत्येकाला जाता येईल असं नाही, परंतु हिटलरवरची सगळी पुस्तकं वाचून काढा, बारीक सारीक टिपणं काढा. ही जी आग आहे ना, ही आग आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत कधी येईल सांगता येत नाही. कारण हिटलरनी ज्या पद्धतीने सत्ता मिळवली त्या पद्धतीचा अवलंब जर यापुढे होत असेल तर सामान्य माणूस अतिशय काळजीत आहे, भयात आहे. भय इकडे संपत नाही. वेगवेगळ्या मार्गाने भयाचा मार्ग तुम्ही शोधला पाहिजे की भय कुठल्या मार्गाने आपल्या घरापर्यंत येत आहे. अतिशय तळमळीने बोलतोय, उद्या मी इथून गेल्यानंतर काय होईल मला माहित नाही आणि मला त्याची काळजी नाही. ज्या हेतूने मी पत्रकारितेत उतरलो तो हेतू आजही स्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर आहे.
मानवता नावाची गोष्ट जर आपण वाढवली नाही, जपली नाही, तर आपला इस्राईल होईल. म्हणून मला माद्रिद मधल्या शहरात फिरत असताना एका पत्रकाराने मला स्तूप दिसला, बुद्ध स्तूप दिसला. आणि युरोप कंट्रीमध्ये बुद्ध स्तूप पहिल्यांदाच पाहत होतो मी, एवढं फिरलो. आणि म्हणून एकाला विचारलं, अरे वा, म्हणजे चांगलं चिन्ह आहे. म्हटलं, आमचा बुद्ध स्तूप तुमच्याकडे का? बुद्ध स्तूप तुमच्याकडे कसा उभा केला असं विचारल्यानंतर तो म्हणाला, आता आम्हाला शांततेची गरज आहे, युद्धाची नाही. आम्ही खूप भोगलोय, 100 वर्ष भोगत आहोत आम्ही हे हिटलरशाही. त्या हिटलरशाहीचं स्मरण पुन्हा पुन्हा आम्हाला व्हावं म्हणून आम्ही बुद्ध स्तूप उभारलेला आहे. हे सगळं आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून स्वीकारायचं असतं आणि मनमोकळेपणे माणूस म्हणून स्वीकारा. कुठल्या तरी विचाराचा दोष खांद्यावर घेऊन मोफत मिरवत राहण्यापेक्षा मानवतेचा ध्वज खांद्यावर घेऊन उद्याची शांतता आपण स्वीकारू. आणि ते स्वीकारण्याची गरज आहे. आणि हे ब्रीद, हा मानदंड, हा विचार, हा आचार आपण पत्रकारांनी जरूर स्वीकारला पाहिजे. त्याशिवाय चौथ्या स्तंभाची वाळवी कमी होणार नाही. आतून पोखरलाय, ते पोखरले पण आपल्याला दिसत नाही. त्याचा होणारा त्रास आपल्याला दिसत नाही. छोट्या छोट्या प्रलोभनासाठी, पुरस्कारासाठी आमची लेखणी आम्ही घाण टाकायला लागलो. हेच मुळी या व्यवसायात, या धर्मात, सत्य धर्माचा अवमान आहे. हा अवमान आपण असंच सहन करत राहिलो तर सर्वसामान्य माणसाला या देशात जगणं कठीण होईल. आणि त्याचा अनुभव आम्ही आता युपीत गेलो, तिथे आला. युपीत होतो आम्ही काही दिवस. हे मी सत्यावर आधारित बोलतोय, मला कुणावर काही हे करायचं. आपल्याकडे एक राईबाई, आपल्याकडं तुम्ही त्या पदावर होता, मी पदावर होतो. अंक जेव्हा दुसऱ्या दिवशी रसिका वाचकांपर्यंत जायचा, तिच्या खाली एक टिप लिहायची की या बातमीशी आमचा संबंध नाही. मग तुमचा संबंध कशाची आहे? तसं आत्ता मी जे जे बोललो त्या बाबीचा संबंध फक्त माझ्याशी आहे, आयोजकांशी नाही, असं मी सांगतो. मुंबईत राहायचंय त्यांना, मी आपल्या खेड्यात टाकतो. म्हणून जरा ती टीप टाकून दिली की हा संबंध वस्तुस्थितीवर आधारलेला आहे, सत्यावर आधारलेला आहे आणि गांधीजींच्या तत्वज्ञानाशी निगडीत आहे आणि आंबेडकरांच्या घटनेशी प्रामाणिक राहायला पाहिजे. हा प्रामाणिकपणा आपण स्वीकारावा आणि हा देश शांततेने जगू द्यावा, एवढीच विनंती माझ्या नव्या पत्रकारांना, नव्या बांधवांना करतो. आणि तो धर्म आपण सगळेजण जपूया. एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, तसं प्रेम आपण भरभरून करूया. आणि या निमित्ताने आपल्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सेवानिवृत्तीसाठी जमा होत असलेल्या फंडात मी आपल्याला 10,000 रुपये पाठवून देतो. आणि महत्वाचं म्हणजे एक गोष्ट सांगितली पाहिजे, आपण सांगत नाही. आपल्यासाठी पत्नी जे काम करत असते अंधारात राहून, ते सांगितलं पाहिजे की मी 40 वर्षाची पत्रकारिता केल्यानंतर मला पेन्शन नाही आणि माझी बायको मला पेन्शन देते दर महिन्याला 11,000. तुला जे करायचं ते करा.
तिथं फिर, वाचायचे ते पुस्तकं विकत घे, कमी पडले तर पुन्हा मला माग. आणि ती आहे एका अनाथ आश्रमात वाढलेली. तिच्याकडे ती जाणीव आहे. ज्या माणसाच्या सहवासात ती राहिली ते संस्कार तिने स्वीकारलेले. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळात नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष असलेले अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांनी अनाथ पोरीला सांभाळलेलं आहे, मोठं केलेलं आहे आणि इथपर्यंत आलेलं आहे. ते याच्यासाठी सांगतो की गेली 10 वर्ष माझा सगळा जो भटकंती आहे ते फक्त तिच्या जीवावर आहे. 16 राष्ट्र मी केली अभ्यासासाठी. त्याच्यासाठी सगळ्या जमवलेल्या ज्या काय म्हणतात हो, नाही काय ते ठेवतात ना बँकेत, FD, ते सगळ्या FD मोडून तिने माझी ही भटकंती अखंड ठेवलेली आहे. कारण तिचे आभार तुमच्यासमोर मानणं मी माझं कर्तव्य समजतो. धन्यवाद. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.